अहिल्यानगरच्या जामखेडच्या नगरपरिषद निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे। दरम्यान माझ्या मतदारसंघात भाजपनं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे, मात्र सर्वसामान्य जनता ही आमच्याच बाजूने असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला। आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि राज्यात लक्षवेधी असणाऱ्या जामखेड नगर परिषदेकडे सगळ्यांचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे। बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। लक्षवेधी खरं तर ही इथली निवडणूक आहे, कसा प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय काय सांगा? जामखेड नगर परिषदेवर सगळ्यांचंच का लक्ष लागलेलं आहे, कारण का आम्ही उमेदवारी देत असताना सामान्य लोकांना उमेदवारी दिलेली आहे। कुणी शिक्षक आहेत, कुणी किराणा दुकानदार आहे, कुणी शेतकरी आहे आणि बऱ्याचशा लोकांना राजकीय पार्श्वभूमी नाही। त्यामुळे देशाचं राज्याचं लक्ष याच्यासाठी लागलेलं आहे की अशा सामान्य लोकांना लोक निवडून देतात का। पण जे काही वातावरण नगर परिषद जामखेडमध्ये आम्ही सगळ्यांनी बघितलं ते वातावरण सकारात्मक आहे। 3 तारखेला म्हणजे उद्या जेव्हा मतपेट्या फुटतील तेव्हा जामखेडकरांनी अख्ख्या देशाला दिशा दिली असेल की सामान्य लोकांना तुम्ही जर प्रतिनिधित्व दिलं की आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे राहतो। त्याच्याचबरोबर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांकडनं गुंडांना इथं तिकीट दिलं गेलं होतं। कुणी मटक्यावाला आहे, कुणी सावकार आहे, कुणी गुंड आहे, ताबा गँगवाला आहे, नाहीतर अजून काही चुकीच्या पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना भाजपकडनं संधी दिली गेली। त्यामुळे इथं आम्ही सामान्य लोकांना संधी दिली। आता उद्या खूप चांगला निर्णय हा आमच्या बाजूला लागेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। राज्यात जर बघितलं तर अनेक ठिकाणी पैशांचं वाटप करताना गाड्या सापडत आहेत, तक्रारी भरपूर येत आहेत, कसं बघताय? आता माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं एका मताला 5,000 रुपये तिथे दिले गेले। 5,000 रुपये तसं बघितलं तर दोन्ही पक्ष मिळून या जामखेड नगर परिषदेमध्ये 20-25 कोटी रुपये त्यांनी वाटले असतील। एवढा मोठा निधी जर ते वाटणार असतील तर काही प्रमाणात लोकांना शंका नक्कीच तिथे वाटते। पण जामखेडकरांची लोक आणि महाराष्ट्रातली लोक सुद्धा त्या बाबतीत खूप हुशार आहे। त्यामुळे हा जो पैसा येतोय त्या बाबतीत काय करायचं ते निर्णय घेतील, पण मतदान करत असताना योग्य असा निर्णय घेऊनच चांगल्या लोकांना ते निवडून देतील अशी आमच्या सगळ्यांची आशा आहे। आपल्या मतदारसंघामध्ये अनेक नेते जे आहेत मोठे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील प्रचाराला आले आपल्या विरोधामध्ये, आपल्या विरोधात प्रचार करण्यासाठी। काही परिणाम होईल का आणि किती विश्वास वाटतो आपल्या कानासमोर? नाही, होणार नाही ना। म्हणजे आता देवेंद्र फडणवीस साहेब आले, एकनाथ शिंदे साहेब आले, हे गुंडांचा प्रचार करण्यासाठी आले आणि आम्ही कोणाची बाजू मांडत होतो तर सामान्य लोकांची बाजू मांडत होतो। सर्वसामान्य घरातल्या लोकांना आम्ही या इलेक्शनमध्ये संधी दिलेली आहे। त्यांची बाजू मांडत असताना आम्ही इथं राहून ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। पैसा किती वाटला, दडपशाही किती केली तर लोक योग्य तो निर्णय घेतच असतात असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। किती विश्वास वाटतो विजयासंदर्भात? 100% विश्वास आहे। एक कसं आहे की भाजपला आणि शिंदे साहेबांच्या पक्षाला इथं त्यांच्या नेत्यांना बोलवावं लागलं, पण आम्ही लोकांवर विश्वास ठेवला आणि काही प्रमाणात आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडचं राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये नक्कीच तिथं वाढलेलं आहे। तर किती कुणी ताकद लावली तरी सामान्य लोक हे कौल आमच्या बाजूला देतील असा आम्हाला विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।